पुढे त्याला दाखवले का सगळ्यांना राऊंड जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7 निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. आज बदलापूर या ठिकाणचे जे धडाडीचे कार्यकर्ते हे गेले 1.5 ते 2 महिन्यापासून पक्षप्रवेश झाल्यानंतर काम करतात आहेत. तर आमच्या पक्षाचा हा सिद्धांत आहे, पहिलं पक्षात या, कामं करा, आम्ही तुम्हाला पद देऊ. पद भरपूर आहेत. तर आज ते दिवस आलेला आहे, सुवर्ण दिवस होतात त्याला ते. तर आम्ही बदलापूर, अंबरनाथ ह्या ठिकाणचं हे भावे सरांना बिलकुल आवडत नाही. जे भावे सरांना आवडत नाही ते आपण करायचं नाही. बरोबर. भावे सर म्हणजे आपल्या पक्षाचे संस्थापक आहेत ते, आणि एकदम नितळ आणि प्रेमळ आहे. ते व्यक्तीला प्रेम केलं तर प्रेम पण करते, ते व्यक्तीला जर राग आला तर रागाचं पण ते बघा. भावे सरांचा राग म्हणजे आई वडिलांचा राग असतो, ते आपण क्षणिक असतो, ते आपण सहन करायचं असतं. आणि वडील आई वडील मुलाला चुकलं बोलतात, नाही बोललं तर मुलगा आणखी चुका करतो. तर तीच चूक आपण करू नये. आपल्याला प्रामाणिक काम करायचे, निस्वार्थपणे काम करायचे निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये. तर आज अंबरनाथ तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही घोषित करत आहोत. त्याचबरोबर अंबरनाथ तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ते घोषित करत आहोत. बदलापूर वाहतूक संघटना अध्यक्ष घोषित करणार आहोत. तर अशी मिळून 4 पदं आज निर्भय महाराष्ट्र पार्टी, मी राज्य संघटक मंत्री जितेंद्र भावे यांच्या सूचनेनुसार आज मी देत आहे. त्यातून मी पहिले जे आहेत अंबरनाथ तालुका अध्यक्ष श्री मंगेश उत्तम इंगळे, निर्भय पार्टीचा विजय असो. निर्भय पार्टीचा मंगेश इंगळे हे एकदम धड्याचे नेतृत्व करतात. बदलापूर सध्या त्यांनी कंट्रोलमध्ये गेलेले आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण ते प्रश्न विचारतात, आणि जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. दादा तर निर्भय महाराष्ट्र पार्टी धड्याचे कार्यकर्ते, नियम तुटला, रूल तुटला तर नाईक बाबा पण तुटले. पण नाईक बाबाला तोडायचे का? नाही. पण नियम तोडायची गरज आहे का आपल्याला? मग का नियम तोडतोय आपण? शिस्तीचं पालन केलं पाहिजे. कुठे जाताना शिस्तीचा भंग नाही होणार, त्यासाठी आपलं शिष्टमंडळ काम करणार. तालुकाध्यक्षपदाची मला ही जिम्मेदारी दिली, संविधानाच्या अधीन राहून आपल्या प्रत्येकाला काम करायचं आहे. प्रशासनाला जाब विचारायचं आहे. कोणतेही काम करताना आपल्याला थोडंसं एक इन्फॉर्मेशन प्रत्येकाला देणं गरजेचं आहे. कुठे काम करताना कुठे अर्वाच्य भाषेचा आपल्याला प्रयोग करताना आला पाहिजे, याची सर्वांनी खबरदारी घ्या. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला मत मांडायचा विचार आपल्या संविधानाने दिलेला आहे. तर प्रत्येकाने आपली मतं मांडायची आहे, बोलायचं आहे, आणि बोलल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. जिथे जिथे आपण जाणार तिथे तिथे प्रत्येकाने लाईव्ह करायचं आहे, आणि ते लाईव्हची दखल प्रशासन घेणार म्हणजे घेणार. अगर घेत पण नसेल तर आम्ही इथे बसलेले आहोत. आपण रिटर्न कंप्लेंट किंवा निवेदन आपण प्रत्येक डिपार्टमेंटला देऊ. RTOचे कामं असो, नाले सफाई, गटारा, पार औषध फवारणी, प्लास्टिकचा सर्रास वापर, कोणता प्रशासन अधिकारी कॉन्क्रीटचं काम करत असेल ते कामात दिरंगाई, या प्रत्येक गोष्टीचा आपण आढावा घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण आज मला बाबा नाईकने जे पद दिलंय, मी जे बदलापूरमध्ये आतापर्यंत 1.5-2 महिन्यात जे काम केलं त्याचं त्यांनी खरंच त्या गोष्टीचा अवलोकन करून मला हे तालुका अध्यक्षपद ही खोटी जिम्मेदारी दिली आहे. अंबरनाथ बदलापूरमध्ये जे काही पुढचं व्यवस्थित काम करायचं आपल्याला आहे, प्रत्येकाने थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन करणार आहे. त्याच पद्धतीने भावे सरांचं मार्गदर्शन प्रत्येकाला आहे. भावे सरांचे 3 लाख फॉलोअर्स आहेत. त्या पद्धतीने प्रत्येकाने काम करायचं आहे, काम करून दाखवायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही त्या दिवशी टोपले उचलून जी माती टाकून रस्त्याचे गाडे भरले, जे खड्डे भरले, आणि ते काम अतिशय उल्लेखनीय होतं. आणि अशाच पद्धतीने आपल्याला काम करायचंय, जनतेसाठी काम करायचंय, कारण ही जनताच मालक आहे. आपलं ब्रीद वाक्य काय आहे? जनताच मालक. आवाज येत नाहीये. जनताच मालक.
मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. लाचखोर भ्ष्टाचारी हेच खरे देशद्रोही. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद. तू ह्या पदाला लायक आहे ते घेऊ नंतर घेऊ पहिला. आता मी प्रवीण पतंगराव भोसले यांना आपण अंबरनाथ तालुका वाहतूक संघटना अध्यक्ष टाळ्या. घेऊ नंतर आपण. आमचं सध्या नवीनच आहे, कॅमेरामॅन पण नवीन आहे, संघटन पण निर्भय महाराष्ट्र पार्टी पण 2 वर्ष जुनी झाली तरी आम्ही नवीनच सांभाळतो आणि आपल्याकडे अनुभवी असे कॅमेरामॅन वगैरे कोणी नाहीये. नवे जे पण भेटले. तर आपण फोटो सेशन आपण नंतर करणार आहोत. ठीक आहे. तर प्रवीणजी आपले अभिनंदन. ठीक आहे. आणि वाहतुकीवरती खूप समस्या आहे तर त्याला तुम्ही वाचा थोडा आणि त्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि वाहतूक संघटना निर्भय महाराष्ट्र पार्टी तुम्हाला सहकार्य करेल. आणि आपला जन्मच तिकडून झालेला आहे ना. दोन शब्द बोल. ठीक आहे. 2 शब्द बोला. वाहतूक संघटना अंबरनाथ अध्यक्षपदी तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाली. मी प्रामाणिकपणे आपल्या वाहतूक संघटनेबद्दल काम करण्याची इच्छा माझी आहे आणि मी आता 2 महिने झालं बदलापूरमध्ये वाहतूक संघटनेचं मी काम करतो. थोडा मला चांगला रिस्पॉन्स आला आहे. त्या हिशोबाने सरांनी मला हे अंबरनाथ वाहतूक संघटनेचं पद आधी दिलं तर मी पुरेपूर त्याला योग्य रीतीने काम करण्याचं आश्वासन देतो सरांना. धन्यवाद. त्याचबरोबर यांच्या छत्रछायाखाली भोसलेंच्या छत्रछायाखाली बदलापूर वाहतूक संघटना अध्यक्ष नियुक्त करण्यात येत आहे. त्यांचं नाव आहे श्री जावेद मुस्ताक शेख म्हणून. या. जावेदजी अभिनंदन. तुम्ही रिक्षा चालक आहात है ना. मग आपल्याला सगळ्या रिक्षांना आणि सगळ्या टेम्पो ड्रायव्हर म्हणजे ज्या काही गाड्या रोडवर चालतात त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र घ्यायचं आहे आणि त्यांची संघटन बनवायची आहे. ठीक आहे ना. 4 व्हीलर चालवणारे ती मग संघटन बनवायची कारण का ते पण खड्ड्याने जातात, ते पण दुखतात. तुम्हाला जसं त्रास होतो त्यांना पण त्रास होतो, प्रत्येकाला त्रास होतो. आपल्याला प्रत्येक गाडी रोडवर चालणाऱ्या गाडीला आपल्याला संघटनेमध्ये आणायचं. ड्रायव्हरला येणारच पण गाडीला आणायचं कारण का त्या गाडीमध्ये किती जण बसतात? 4 जण, 5 जण, 8 जण, 20 जण, 100 जण बसतात. तर ती गाडी आपल्याला कुठं पाहिजे? संघटनेमध्ये पाहिजे. अभिनंदन. 2 शब्द घ्या. बोलताय? गेली 2 महिने काम करतोय साहेब बदलापूरमध्ये. आता मला बदलापूर वाहतूक संघटना अध्यक्षाचं पद मिळालं आहे आणि मी व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे काम करतो. त्याचबरोबर आपण बदलापूर वाहतूक संघटना उपाध्यक्ष श्री महेश नवनाथराव साखरे या. महेशजींचा हिस्ट्री खूप वेगळी आहे. खूप म्हणजे खूप थंडीची. त्यांना सांगेल ऍक्शनवरती रिॲक्शन नाही करायची आपल्याला. ठीक आहे ना. ऍक्शनवरती आपल्याला स्टडी करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला रिॲक्शन करायचं. मध्ये आपल्याला अभ्यास पण करायचा. तर तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही अभ्यास करा आणि तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही ह्या पदाला तुम्ही आहात आणि याच्यापेक्षा वरिष्ठ पद कसं भेटेल? काम करून ना, काम करून चाटून पुसून नाही. ठीक आहे. तर काम करा, पद भरपूर आहेत आपल्याकडे. ठीक आहे. अभिनंदन. मी 2 महिन्यापासून काम करत आहे रिक्षा वाहतूक संघटनेसाठी आणि जे काही मदत लागेल वाहतूक संघटनेमध्ये ते मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी मी धावून कधी तयार राहील हे आश्वासन तुम्हाला देतो. नक्कीच नक्कीच. या. हे आमचे मोठे बंधू आहेत डेक्कन भाऊ. काय नाव तुमचं? राजू डेक्कन. राजू डेक्कन. टाळ्या. हे 2 महिने बोलतात आहेत, पण हे 1.5 वर्षापासून माझ्या मागे लागली आणि पत्रकार आहेत. नाही गो भेटायचे, नाही गो भेटायचे, नाही गो भेटायचं. मग काय केलं मी 6 महिन्यापासून मी यांचे फोन उचलणं बंद केलं कारण यांना भेटायला वेळ नाही. मी बदलापूरला येतो, मी अंबरनाथला फिरतो, भेटायला वेळ नाही. मग आज ते स्वतःहून या सगळ्या टीमला हँडल करतात आहेत आणि घेऊन आले. तर त्यांना पण एक जिम्मेदारी देणार आहे पण ती जिम्मेदारी गुलदस्त्यात आहे. त्यांना अशी जिम्मेदारी दिली का वडिलांचं नेतृत्व त्यांना करायचं आहे. त्यांना ही जी आपली मुलं आहेत है ना, ती आपलीच मुलं म्हणून त्यांनाही सांभाळायचं, त्यांना मार्गदर्शन करायचंय
प्रशासनामध्ये कसं मार्गदर्शन केलं जातं, कसं बोललं जातं, कसं स्पीच दिलं जातं, कसं कुणाबरोबर चर्चा केली जाते, कुणाला कशी रिस्पेक्ट दिली जाते, याचं सगळं तुम्हाला मी प्रशिक्षणासाठी त्यांना दिलेलं आहे. ठीक आहे ना. आणि तुमचा विचार आम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहोत. तुम्हीच लेट आलात, पण लेट पण थेट. ठीक आहे ना. तर निर्भय महाराष्ट्र पार्टीचं कसं काम आहे हे तुम्ही सांगा. काय आपल्या पार्टीमध्ये येण्याचा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याचशा पार्ट्या बघितल्या, त्यांचे उद्देश वेगळे आहेत. ही एकमेव भारतातली अशी पार्टी असेल का हिचा मूळ निस्वार्थपणे काम करण्याचा एकमेव पर्याय देशापुढे आहे. दुसरा असा कुठलाच पक्ष नाही. पण बरेचसे जण बोलतात की मी तुला पक्षात घेतो, तू माझ्यासाठी काय करशील. पण या पक्षात घेत नाही, तुम्ही कामं करा आणि ॲटोमॅटिक पक्षात घेतल्या जाते. हा एकमेव असा पक्ष आहे. त्याच्यामुळे मला जास्त आवडलं आहे. आणि दुसरी गोष्ट का माझा पहिल्यापासून स्वभाव असा आहे की जनतेला हेल्प करायचा आहे. पैसे घेतो म्हणून हेल्प करायचा नाही, मला चांगलं काम करायचं आहे म्हणून आपल्या जनतेसाठी, म्हणून आपल्याला या पक्षात काम करायचं आहे. आणि खालच्या पातळीपासूनच आपल्याला मोठं व्हायचं आहे. मोठं वरून खाली नाही यायचं आहे, खालून वरती जायचं आहे. हा माझा मेन उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी आपले कामं करत नाही, त्यांना फक्त टोपी दाखवायची, साहेब एकदा बघून घ्या आम्ही या देशाचे कोण आहे आणि तुम्ही कोण आहे हे एवढं दाखवायचं, आपले कामं ऑटोमॅटिक होणार. हा आपला निर्धार आहे. काय असे बोलून 2 शब्द संपवतो. आणि जे काही बाबा नाईक माझ्यावर जिम्मेदारी देतील ती मी आनंदाने स्वीकारेन असं मी आज जाहीर करतो. नक्कीच. त्याचबरोबर राजेंद्र जाधव जे अध्यक्ष आहेत आमचे, ज्यांनी गेल्या 8 दिवसापासून त्यांचे मेसेज करतात आहेत का बाबा ज्यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये सामील व्हायचं आहे. ठीक आहे ना. त्यांनी बदलापूरच्या टीममध्ये संपर्क साधला होता, चर्चेमध्ये असतात. ते बसले शांत, पण सगळीकडे त्यांचं चक्र असं फिरलेलं असतं. तर पुन्हा एकदा तुम्ही आवाहन करा का ज्यांना पक्ष घ्यायचे त्यांनी निसंकोचपणे या जबरदस्ती कुणावरती नाही, बळजबरी नाही. आणि भरपूर लोक विचार करतात का, पण कसं आहे पुढे येत नाही. सध्याचं जे राजकीय जे हे चाललंय ना त्याच्यामुळे लोक घाबरतात. म्हणून त्यांना घाबरू नका. नाही आलं तरी का आमच्या पाठीशी राजकारण स्वच्छ आहे. वंदे मातरम. मी राजेंद्र जाधव, टिटवाळा शहराध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. मी एक 4 दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती की ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि टिटवाळा या बदलापूर, अंबरनाथ तर या ठिकाणी ज्यांना पुन्हा निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये येऊन आणि जनतेची सेवा करण्याची इच्छा असेल तर कृपया संपर्क करा. आणि खाली माझा नंबर दिला होता, तर त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आज त्याचंच फलित म्हणून आणि ही जी मंडळी बदलापूरहून इथपर्यंत आले निर्भय महाराष्ट्र पार्टीचं आमचं कार्यालय शोधत, आमचे संदीप नाईक बाबा त्यांना कॉल करून त्यांच्याशी संपर्क करून इथपर्यंत आले आणि खूप तीव्र इच्छा घेऊन आले निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये काम करण्याची. पण तुमची एक थोडीशी चुकी झाली बघ, ते सांगतो मी की तुम्ही बाबा नाईक बोललाय, हे संदीप नाईक बाबा आहेत. कोण आहे? संदीप नाईक बाबा आहेत. काय तर बाबा नाईक नका बोलू, कारण आता आम्हाला बरे चांगले आम्हाला पुरस्कार भेटले इथल्या स्थानिक जनतेकडून. काय लाईव्ह बाबा म्हणा किंवा बुद्धू बाबा म्हणा, असे आम्हाला बरेचसे हे भेटले. किंवा तुम्ही जे काही बोलू द्या ना. तर ठीक आहे. आता हे जे काही निर्भय सैनिक आहेत ते या ठिकाणी बदलापूरून आलेत, त्यांना आता 4 नियुक्त्या संदीप नाईक बाबा जे आहेत राज्य संघटन मंत्री निर्भय महाराष्ट्र पार्टीचे, तर त्यांनी दिलेले आहेत. तर त्याप्रमाणे आता त्यांनी ही काम सुरुवात करावं. सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. काय आणि जय महाराष्ट्र, निर्भय महाराष्ट्र. निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये निर्भयपणे या. निर्भय म्हणजे न घाबरणे. तुम्ही घाबरला तर तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही घाबरायचं नाहीये. आम्ही तुमच्या सोबत आहोत. जसं स्वामी बोलतात ना, भाऊ घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तर स्वामींच्या पण आम्ही सोबत आहोत. सगळ्या देशाच्या जात, भेद, वर्ण, धर्म आम्हाला काहीही माहिती नाही. आम्हाला फक्त माहिती आहे मनुष्याला जगवायचं. आम्ही मेलेल्याला जगू शकत नाही, पुन्हा त्याला जिवंत करू शकत नाही, पण जो मनुष्य आता आहे त्याला आम्ही जगवण्याचा जीव जाईपर्यंत, आमचा जीव जाईपर्यंत प्रयत्न करणार. हीच आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी. आणि जे यांना वाटतं यायचंय, आमच्यासोबत काम करायचंय, त्यांनी या. आपल्याकडे भरपूर पद आहेत, पदं घ्या आणि कामाला लागा. आणि हे नवीन जे आलेत, ज्यांना पदं दिलेत आम्ही, तर त्यांच्यासाठी पण मी शुभेच्छा, 22 वारांच्या तर्फे पण मी शुभेच्छा. धन्यवाद.